या सामन्याचा सामनावीर आदेश यायचे स्टेजवर सीमाबाई यांच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल. थँक्यू थँक्यू धन्यवाद योगेश. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील दुसरी लढत आणि झेल टिपला आहे तिथे. पहिला विकेटचा पतन होतोय. गोडसी टीमला लागतोय पहिला धक्का. आपण पाहतोय अतिशय सुरेख झेल टिपलाय कौशपने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे वाहुली बी या टीमने. भरपूर संख्येने प्रेक्षक त्यांच्या उपस्थितीत या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मायबाप प्रेक्षकांचा मी सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय मोहिलीकर चषक 2025 चे भव्य दिव्य या सोहळ्यामध्ये. ऋतिक बाद झाला. उदय येतोय नवीन फलंदाज. 4 षटकांचा सामना पॉवर प्लेचा षटक आहे. मागील मॅच मध्ये गोडसे टीमने खूप चांगली कामगिरी केली. इतिहास रेकॉर्ड ब्रेक ठेवला. आडव्या बॅटने खेळू काढले. पॉवर प्लेचा फायदा. अतिशय सुरेख फटका आलेल्या उदय कांबेरेने येथे मात्र चौकाराची मोहर लावली या चेंडूवरती आणि आपल्या संघाला नेऊन पोहोचवलंय ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. नॉस्ट्रायकिंगला राजू आहे आणि स्ट्राईकला मात्र उदय. गोलंदाज आयान. पॉवर प्ले षटकामध्ये आयनला आपण पाहू शकता एक गडी बाद केलेला आयनने. 7-8 पावलांचा रनअप. टाकुरे शैलीचा गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने केले. ओहो अतिशय चांगले क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव कंप्लीट केली जाते. राजूने ऑल केला होता दुसरी धावेसाठी. मात्र जास्त जोखीम घेऊन चालणार नाही उदयला माहित आहे. परंतु राजूला थांबवण्यात आलेला आहे कारण का पहिला षटक चालू आहे. विकेट खूप किमतीचे आहेत. समोर संघ आहे वाहुली बी. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून पुढे सरकलेले आहेत आपण जर बघितलं तर या आजच्या दिवसामध्ये. चलो शिर्डी कांबा संघ आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. संघाचं हार्दिक अभिनंदन. फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑफला टोलेला चेंडू. राजूने एक धाव तर कंप्लीट. एवढेच चांगले थ्रो. यष्टीरक्षक दूर झालेला आहे. ओहो लगांची परिस्थिती झालेली आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते अमन जोहारी. अमन जोहारी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. धावसंख्या धावफलकावरती 7. पहिला षटक मार्गस्थ असताना आयन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढचा बॉल. ओहो ब्लॉकर मध्ये चेंडू ठेवलाय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. एवढे चांगला सन्मान उदय कांबेरीच्या माध्यमातून. एक षटक समाप्त झाल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद. गोडसे टीमची 8.
8 धावा धावफलकावरती लावले जातात आयनच्या या षटकामध्ये. युवा गोलंदाज कौशप येते. दुसऱ्या षटकासाठी मात्र संघनायकाने कौशपला मात्र इथे इन्व्हाइट केले जातोय. पहिला बॉल स्ट्राईकला उदय. ओहो, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता उदयचा. प्रवीण पाटील आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगचे पंच आहेत रोशन भगत. खूप चांगली कामगिरी आज 2 दिवस आम्ही पाहतोय त्यांच्या माध्यमातून. खूप चांगली भूमिका पार पाडली जाते. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल कौशपची. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर मात्र हा चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल. पंचांनी मात्र इथे दंडित केलेला आहे. वाईट चेंडू. मोठे फटकेबाजी करावी लागेल. मागील सामन्यामध्ये जशी गोडसे टीमने बॅटिंग केली तशी मात्र आपल्याला पाहायला मिळाले नाही. आडबेंची अपील आणि फलंदाज बाद होतो. इथे दुसरा धक्का लागतोय तो कानिपनाथ क्रीडा मंडळ गोडसे टीमला. साहिल येतोय नवीन फलंदाज. त्या साहिलने मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. 2 षटकार त्याच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तो साहिलला मात्र आता मिनिट नंबर 4 क्रमांकावरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. कौशप बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. साहिलसाठी हा चेंडू पाहावा लागेल स्ट्रेट डायच्या दिशेने. मॅक्स आवतोय चेंडूवरती. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवला जात आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. गुड बिटवीन द रनिंग ऑफ विकेट या दोन्ही फलंदाजांकडून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लवकर गडी बाद झाले ऋतिक आणि उदय. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे इथे जबाबदारी सांभाळावी लागेल म्हणजे राजू आणि साहिलला. हा चेंडू अतिशय सुरेख होता. फटका तेवढंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय पाहावा लागेल. चांगला थ्रो. वेल प्लेड. खरोखरच हे संघ वावली बी अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूमध्ये जोश आणि नक्कीच उत्साह भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तसंच क्रिकेट खेळला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर संख्येने प्रेक्षक त्यांची पाठीराखे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. लेग बाईच्या रूपाने आपल्याला पाहायला लागेल. एकच धाव. खूप वेगाने फेकला होता कौशपने हा चेंडू. वेगवान किती त्याची वेग गती खूप चांगले आहे. व्हेरिएशन चांगला आहे कौशपकडे आणि तशी मात्र गोलंदाजी केली जातोय. लेग बाईच्या रूपाने एक धाव. नक्की स्ट्राईक रोटेट केली जाते. त्याला डिक्लेअर झोन मध्ये रन्स जातात तेव्हाच प्रत्येक टीमला विनंती असेल की आपण स्ट्राईक जे असते ते रोटेट करायचे. हा चेंडू अतिशय सुरेख फटका आहे पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा फरार होतोय. हा मिळतील 4 धावा गोडसे टीमला. दोन षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झालेला आहे. धावसंख्या 17. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आयनने. त्याच्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये कौशपने 9 धावा खर्च केलेल्या आहेत. बघा आस्किंग रन रेट जो आहे तो अतिशय चांगला ठेवलेला आहे. वाहुली बी टीमने खूप चांगले आतापर्यंत गोलंदाजी केलेला आहे परंतु तेवढी चांगली कामगिरी करावी लागेल. गोडसे संघ एक तगडा संघ आहे. आजच्या दिवसामधील जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 80 धावांचं एक रेकॉर्ड ब्रेक ठेवलेला आहे आजच्या दिवसामधील.
मागील सामन्यामध्ये 80 धावा या घोडसी टीमने कुठून काढल्या होत्या. कांबा या संघाविरुद्ध अनस येतोय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. ओहो, फटका खूप चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला भिडकावून दिलेला आहे सीमारेषा पलीकडे. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. राजूने चेंडूला भिडकावून दिलेला आहे. षटकाराची मोहर त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतला, टंक असा आवाज आला त्याच्या बॅट मधून. आणि काय टायमिंग जुळलाय राजूचं, सलामीसाठी आलाय. परंतु आता मात्र राजूला माहित आहे, कारण का इथनं मात्र आपल्याला काहीतरी संघासाठी करावं लागेल. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र दाद मागितली जाते वाईटची. पंच प्रवीण पाटील आहे. नक्कीच चेंडू हा वाईट असेल. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धाव फलकवते ती 24. 2 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली गोलंदाज अनसने. अनसला माहित होता पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकला होता, त्यावेळेस मात्र त्यावर षटकाराची मोहर लावली. त्यावेळेस अनसने जी व्हेरिएशन मध्ये गतीमध्ये परिवर्तन केला, त्यावेळेस मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. बघा, नक्कीच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणवलेला असेल. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, उंची खूप जास्त, लांबी कमी, पाहावा लागेल. आणि काय झेल पकडलाय फलंदाज. मात्र राजूची खेळी संपुष्टात. धक्का लागतोय तिसरा, तो कानिमत क्रीडा मंडळ घोडसई टीमला. नवीन फलंदाज येथे मैदानावरती संकेत घरत. चोवीस धावांवरती तिसरा गडी बाद झालेला घोडसई टीमचा तिसरा षटक मार्गस्थ आहे. अनसने खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाजी एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन खूप चांगलं आहे अनसकडे. अरे, खूप कमी वयाचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे अनुभव आहे. अनुभव मात्र पणाला लावताना अनस ओहो मागे ठेवण्याचा काम. कॉडबी यांचे अपील आल्या आल्या मात्र मागे परतावा लागलाय. फलंदाज संकेत घरतला चौथा धक्का लागतोय तो घोडसई टीमला. अतिशय चांगली गोलंदाजी आनंदची म्हणावं लागेल, कारण का प्रत्येक चेंडू मध्ये गती परिवर्तन केलं जातोय. मध्ये वेग बघा किती आहे त्याच्या. थोडासा उचली घेतली चेंडूने. एसटी रक्षकाने खूप चांगली कामगिरी केली. एसटीच्या मागे खूप स्ट्रॉंग अपील केली पंचांकडे कॉट यांची. आणि मात्र संकेत घरतला मात्र परतीचा रस्ता दाखवला. 4 गडी बाद झालेले आहेत, 24 धावा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. अजून एक षटक आहे. 4 षटकांचा सामना. 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू ओहो ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवलाय. खूप चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. आल्यांचा जल्लोष. षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र कमबॅक करण्याचं काम या अनसने केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाला होता अनसने, मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता खूप चांगली गोलंदाजी केली. ओहो पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहावा लागेल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. 25 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण जर बघितलं तर बॅटिंग करत असताना या घोडसई संघाच्या
अंतिम षटक अमन जोहारी के हाथ में गेंद, पहली गेंद राइट मोटर विकेट से। ओहो, काफी बेहतरीन गेंद थी, स्लोअर गति से, धीमी गति से गेंद की अमन जोहारी ने, और काफी कॉन्फिडेंस है अमन के पास। जैसे कि बल्ले गेंदबाजी से अपने अच्छे अच्छे बल्लेबाजों को उसने तो पहली गेंद फेंकी है अमन जोहरी ने, और पहली गेंद पर एक रन खर्च किया है। वहां पर फील्डिंग सजाते हुए अमन जोहरी की अगली गेंद, ओह बढ़िया स्ट्रोक, क्या बात है, और गेंद सीधी बल्ले से निकलते हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, ए छक्का, क्या बात है, आंटी की टपरी में गई, ऐसा आवाज मेरे को सुनाया आया। क्या बल्ला घुमाया था बल्लेबाज साहिल के बल्ले से, और उसके बाद पास बहुत कॉन्फिडेंस है। जैसे कि गेंद आई वैसे बल्ला घुमाया साहिल ने 6 रनों के लिए, लेकिन उसके बाद में अमन जुआरे ने तो कमबैक किया है। अगली गेंद तो डॉट डाला है अमन ने, काफी बेहतरीन गेंदबाजी हो रही है इसी तरफ से, राहुल बी की तरफ से बहुत ही बढ़िया शॉट, वहां पर कारपेट ऑलंग दो खेला है, वहां पर साहिल के पास स्ट्राइक नहीं रहेगा और बल्लेबाज को वापस जाना होगा। ये लगता हुआ चौथा झटका कानिपनाथ क्रीडा मंडल घोड़सई टीम को, जहां पर दूसरा रन लेना चाहते थे बल्लेबाज नीलेश नीलेश को वापस लौटना पड़ा पवेलियन में। स्कोर यहाँ पर 33 रन, 33 स्कोर हुआ है बल्लेबाजी करते हुआ वही घोड़सई टीम का। और अंतिम ओवर में अमन जोहरी को लाया है कप्तान ने, और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते अमन। नया बल्लेबाज घोड़सई टीम की ओर से आकाश धुमाल, 4 गेंदे फेंके अमन ने, 2 गेंदे बची हुई है। ओह, अगली गेंद अंपायर के पास, वहां पर वाइट की दाद मांगते हुए देखना होगा, एसटी रक्षक ने यहाँ पर काफी चतुर दिखाई, और हरचत के रूप में और एक विकेट गिरता हुआ घोड़सई टीम का। आकाश धुमाल बैक बैक टू द डगआउट। राहुल बी टीमें, उनके समर्थक भी बहुत यहाँ पर देख रहे हैं, हम उनका भी अदा शुक्रिया। अंतिम गेम है इस ओवर की, 33 स्कोर हो चुका है घोड़सई टीम का। और अंतिम गेंद पर कुछ करना होगा साहिल को, जिसके पास फुटस गेंद है, वहां पर खिलाड़ी है मौजूद, एक रन तो कंप्लीट, दूसरा रन का यहाँ पर मौका मिलेगा, और 2 रन देखते देखते 2 रन कंप्लीट किए, और तीसरे स्कोर लेने में वहां पर नाकामयाब रहे। 2 रन से यहाँ पर कामयाबी, स्कोर कार्ड पर 35 रन और 36 रनों की चुनौती रखी है वावली बी टीम के सामने।
जय नसोबा क्रिकेट संघ मोस, आपल्याला विनंती असेल की आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायचे आहे. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीतला दुसरा मॅच आहे. याच्यानंतर क्वार्टर फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल. चलो शिर्डी कांबा संघ हा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्या संघाविरुद्ध मात्र या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो मात्र त्या संघासमोर 2 हात करेल, फाईट करेल. नक्कीच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमधली पहिली सेमीफायनल मॅच असेल, जो मात्र कालच्या दिवसामध्ये जय नसोबा क्रिकेट संघ मोस या संघाने बाजी मारून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्या संघाचे हार्दिक अभिनंदन. विजय चौधरी, नारायण मगर, किशोर मांजरे यांचा असणारा हा एक अतिशय मजबूत आणि तगडा बांधलेला त्यांनी संघ आज आपल्याला त्यांना रिएक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. 36 धावा बनवायच्या. चला जाऊया या स्पर्धेमध्ये आपण मैदानावर जाणाऱ्या 36 धावा बनवायच्या आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मोहिलीकर चषक 2025 च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव योगेश पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवस महासंग्राम सोहळा या स्पर्धेचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 36 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळी सलामीची जोडी मैदानावरती मात्र दाखल झालेली आहे. अमन जुआरी और कश्यप पटेल. स्ट्राईकला कश्यप पटेल आणि नॉन स्ट्राईकला मात्र अमन जुआरी. आता चेंडू चेक करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज 36 धावा बनवायचे आहेत. 24 चेंडू 36 धावा असं समीकरण एवढं महागडे नाही समोरच्या संघासमोर, परंतु दोन्ही संघ बलाढ्य या विभागातील आणि बिग फाईट मॅच सुरू होते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम ऑन. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. पहिलाच डॉट बॉल. गोलंदाज उदय कामेरेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु शेवट तेवढेच गोड करावी लागेल गोडसी संघाला, कारण का धावा खूप कमी झाल्या. 24 चेंडू मध्ये 36 धावा इथे मात्र बनवलेल्या आहेत त्या गोडसी टीमने. आता तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल स्लॉट मध्ये घेतलाय कौशप पटेलने. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा पाहावा लागेल. षटकार. लाजवाब फटका कौशप पटेलचा. पॉवर प्लेचा षटक आहे. कौशपला माहित आहे थांबून चालणार नाही. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम या दोन्ही फलंदाजांकडून असेल. पहिला डॉट चेंडू आल्यानंतर मात्र या दुसऱ्या चेंडूवरती मोठी षटकाराची मोहर लावली ती कौशप पटेलने. धावा झालेल्या आहेत 6. श्री गणेश केलाय वाहुली बी टीम या संघाने. षटकार आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना उदय कामेरे मात्र हा युवा गोलंदाज गोडसे टीम कडनं कमीत कमी धावा रोखण्याचं काम करावं लागेल आता मात्र षटकार आल्यानंतर. आणि तशा प्रकारे कामगिरी होईल का पाहूया. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालाय कौशप. बघा ज्यावेळेस सरळ बॅटने जर का तुम्हाला धावा येत असतील तर अशा आडव्या बॅटने धावा काढण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू नका. प्रत्येक या फलंदाजाला मात्र आमची ग्वाही असते. ज्यावेळेस तुम्हाला सरळ बॅटने धावा येत असेल त्यावेळेस मात्र नक्कीच धावा कुटण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं पाहिजे. पहिला डॉट बॉल, दुसरा षटकार, त्याच्यानंतर तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बघा वापसी केलेला आहे उदयने. 3 चेंडू 6 धावामध्ये. पुढे स्टेप आउट. काय फटका सजवलाय. लॅज ऑफ शॉट. हीच तर ओळख आहे वाहुली बी टीमचा वंडर बॉय कौशप पटेल.
काय फटका टोलालाय, बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलाय आणि लाजवाब फटका षटकारांसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एवढंच चांगलं थ्रो सुद्धा फेकलाय. आपण बघितलं तर गोडसे टीमने बघा खूप चांगलं क्रिकेट, दोन्ही संघाकडनं हार जीत नक्कीच एक कोणाची तरी होणार, परंतु खूप चांगला क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू झालेले आहेत 5, धावा झालेल्या आहेत 12, 36 धावा बनवायच्या आहेत. त्यांनीच मात्र एखादा षटक मात्र आपल्याला कमी धावांचा नक्कीच पाहायला मिळेल, तेव्हा मात्र रंगत आपल्याला या सामन्यामध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाही पाहिला होता कौशपने, काय मात्र 4 धावा मिळतील का, आणि नक्कीच मिळालेले आहेत, त्या म्हणजेच वाहवली बी या टीमला. याच दरम्यान सुभाषजी गोंडले साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय, असं आयोजकांची आम्हाला विनंती आहे. आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सुभाषजी गोंडले साहेब आपल्याला विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून मोहिलीकर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला षटक समाप्त झालाय, धाव संख्या 16 या आकड्यावरती लावली जाते. कौशप पटेलने वाघाने डरकाली फोडली या पहिल्या षटकामध्ये आणि 16 धावांवरती मजल मारली, ती म्हणजेच वावली बी या टीमने. ऋतिक येतोय, टॅलेंटेड आणि युवा गोलंदाज आहे ऋतिक गोडसे टीम कडनं, मात्र ऋतिकलाच काहीतरी इथे मात्र कारनामा करावा लागेल, परंतु स्ट्राईकला एक शरीर दष्टपुष्ट असा शरीर एसटीचा खेळाडू आमन ज्वेलरी, पहिला चेंडू ऋतिकचा लाईन मिस केली जातोय. पंच सांगतात आम्हाला प्रवीण पाटील हा चेंडू मात्र वाईड चेंडू, इट इज वाईड, अतिरिक्त एक धाव. या धावांपासून गोडसे टीमला नक्कीच रोकावं लागेल. एकंदरीत एकतर धावा कमी झालेल्या आहेत आणि या धावा जर का तुम्ही दिल्या तर नक्कीच पराभवाचा तुम्हाला पाठलाग करावा लागेल. ओ फुटा चेंडू होता, अमनचा झेल होईल का, आणि फटका फसलाय. अमन जोर फक्त बघत राहिला, त्याला मात्र इथनं मैदान सोडावं लागेल. धक्का लागतो पहिला, तो वाहवली बी टीमला. मी पहिलेच म्हटलं होतं की पहिला वाईट चेंडू आला, त्याच्यानंतर मात्र विकेटची मोहर लावली ऋतिकने. आणि पहिला धक्का लागलाय तो आपण जर बघितलं तर वाहुली बी टीमला. मोस संघ इथं उपस्थित झालेला आहे, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजय चौधरी, काल खूप चांगला खेळ दाखवला मोस संघाने, आज मात्र इथे दाखल झालेला या क्रीडा नगरीमध्ये आज सेमीफायनल पहिला खेळण्यासाठी या मोहिलीकर चषक 2025 चा. नक्कीच टीम सज्ज असेल. त्यांच्या समोर कोणती टीम आज फाईट करेल याचं उत्तर आपल्याला नक्कीच काही वेळानंतर मिळणार आहे. एक धाव संख्या पुढे सरकते वेगाने, ती 18. विजय चौधरी आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऋतिक एक टॅलेंटेड युवा गोलंदाज आहे, तशा प्रकारची मात्र कामगिरी करावी लागेल ऋतिकला. पुढचा बॉल कौशप पटेल साठी, आता मात्र शांत ठेवलंय कौशपला. ज्या कौशपने पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या, त्या कौशपला शांत ठेवण्याचं काम हे ऋतिकने दाखवलेलं आहे. हेच तर मी तारीफ केली होती ऋतिकची, कारण ऋतिक एक टॅलेंटेड युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून तशी गोलंदाजी मात्र केली जातोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत, फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत, एक वाईटच्या रूपाने आणि एक फक्त धावचीच्या रूपाने. पुढचा बॉल कौशप पटेल साठी, आता मात्र थांबू शकत नाही, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव मिळतोय, ती वाहुली बी टीमला.
स्ट्राईकला जिशान मुंडे येतोय. स्ट्राईक रोटेट झालेला आहे डिक्लेअर झोन गेल्यानंतर. ओहो, अतिशय सुरेख फटका होता. एवढा सुरेख चेंडू ऋतिकच्या माध्यमातून पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जातोय. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 20 या आकड्यावरती. वाहुली बी टीमची अजूनही 16 धावांची गरज असेल. 13 चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. लक्ष फार मोठं नाही, परंतु क्रिकेट आहे तर जोरला तोड नाही. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. इथे मात्र लेट कट करून काढलेला आहे. कौशब पटेलने एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा, रनिंग किती छान आहे. कौशबकडे चांगला अनुभव आहे. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालेला आहे. 22 धावा 22 धावा झाले, माफ करा. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता होतील का, असा सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तो प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये. चुरस पाहायला मिळेल, संघर्ष होईल दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, या बाबतीत काही शंकाच नाही. गोडसे संघ शेवटपर्यंत नक्कीच हार मानणार आहे, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोरचा संघ आहे वाहुली बी संघ, आज मात्र पुन्हा एकदा या विभागामध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवील का कायम, असा सुद्धा मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका, जास्त टीम मीटिंग पण करू नका. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. तर लवकरात लवकर खेळण्याचं काम करायचंय प्रत्येक खेळाडूंनी. तिसरा गोलंदाज राज मगर च्या हातामध्ये चेंडू. संघ नायकाने मात्र सोपवलेला आहे राजवरती जबाबदारी. 12 चेंडू 14 धावांची गरज, असं समीकरण रोखू शकेल का या 14 धावा गोडसे संघ, का 14 धावा बनवेल हा वाहुली बी संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू राजमगरचा पावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे, एक तर धाव कंप्लीट जिशान मुंडेच्या बॅट मधून. परंतु एका बाजूला वाहुली बी टीमचा वंडर बॉय कौशब पटेल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा इथे असेल, ती म्हणजेच गोडसे टीमला. या कौशब पटेलने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकून काढलाय. तो कौशब मात्र आता स्ट्राईकला. दोन्ही संघांवरती दबाव आहे. हा षटक खूप महत्वाचा असेल राजमगरचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. बघा, व्हेरिएशन किती छान आहे राजमगरच्या या चेंडूमध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू हाताळल्यानंतर थोडस फिंगर रोल केला आणि फिंगर रोल केल्यानंतर चेंडू खाली ठेवला. डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय आणि डॉट चेंडूची सांगता होते. अशीच गोलंदाजी करावी लागेल, जी कौशब पटेलला मात्र शांत ठेवावं लागेल. पुढचा चेंडू, वाह काय फटका आहे. कौशब पटेलची तारीफ कराल तेवढी कमी, आणि त्याच्या बॅट मधून हा येतोय धमाकेदार ब्लास्ट, हा षटकार. मागील चेंडू डॉट आल्यानंतर मात्र त्याचं उत्तम उदाहरण उत्तर त्याचं दिलेलं आहे कौशबने षटकाराच्या रूपाने. पुन्हा एकदा इथं पाहावे लागेल, लाईन खूप चांगली आहे. डॉट चेंडू. आठ चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी वाहुली बी टीमला. इथे मात्र फटका खूप चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र त्याच्या अभ्यासाच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही. आउट फील्ड फास्ट आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. येतोय चौकार.
चौकार आणि षटकारांची आतिषबाजी फक्त कौशब पटेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या झालेला आहे टोटल 33. पुढाल्यांचा चेंडू आता यष्टिरक्षक राजू धावतोय चेंडू मागे, तोपर्यंत पाहावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झाला. धावा लावलेल्या आहेत त्या धावफलकावरती 34. येणारे 6 चेंडू समीकरण असेल तो वाहुली बी टीमला जिंकण्यासाठी, क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. ते म्हणजे 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. लगेच चलो शिर्डी कांबा संघाचे कप्तान इथं उपस्थित राहायचे टॉस साठी. याच्यानंतर लगेच आपला क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसामधील अंतिम मॅच आपल्या या प्रेक्षकांच्या, या मायबाप प्रेक्षकांच्या आणि क्रीडा रसिकांच्या भेटीला थोडेच वेळात येणार आहे. मानव शेवटचा षटक हाताळण्यासाठी एकदा तर कंप्लीट केले तर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना, आणि अशा रीतीने हा सामना वरती मजबूत पकड मजबूत केलेला आहे. ते म्हणजेच वाहुली बी टीमचे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि घोडसी संघाचे हार्दिक हार्दिक कौतुक.